पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ इथल्या एकलव्य पब्लिक स्कूलमध्ये फुलेवाडीतील गौरव गणेश गाडे हा इयत्ता 5वीमध्ये शिकतोय. रविवारी पालक भेटीदरम्यान गौरवच्या हाताला आणि पायाला जखम असल्याचं गणेश गाडे यांनी पाहिलं. त्यांनी गौरववर उपचार करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सांगितलं, परंतु रविवारी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. या कारणावरून गणेश गाडे आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात वाद झाला. गणेश आणि प्राचार्या यांच्यामध्ये या विषयावरून शाब्दिक चकमक उडाली असताना हॉस्टेलचे रेक्टर आणि प्राचार्या यांचे पती विजय साठे यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याची तक्रार गणेश गाडे यांनी कोडोली पोलिसात दिली आहे. स्टाफला विचारलं, रेक्टरला विचारलं असतं त्यांना कुणालाही काही माहीत नाही मुलाला काय झालंय ते. म्हणजे ह्यांनी जबाबदारी नाकारलेली होती की बाबा किंवा हॉस्पिटलला पण नेलं नाही यांनी. हॉस्पिटलला न्यायचं तर लांबच सोडा, परंतु त्यांनी ह्याला बघितलं नाही, माहीत नाही काय. म्हणजे प्रिन्सिपलला जरी विचारलं तरी ते पण उडवाडीची उत्तर देतात, आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही तुमचे नोकर आहे काय, तुम्हाला सांभाळता येत नाही म्हणून आम्हाला आमच्यापाशी तुमची मुलं आणून सोडले. हे बरोबर नाही ना. विचारल्यावर माझं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे ना तुम्ही. माझं म्हणणं ऐकून घ्यायच्या आधीच प्रिन्सिपलचा मिस्टर येऊन मला मारहाण करते विनाकारण, काही कारण नसताना. दारीदावी नाही, शिवीगाळ नाही, कोणत्याही प्रकारची. याबाबत एकलव्य पब्लिक स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीकडे चौकशी केली असता गाडे यांनी प्राचार्यांची उद्धट वर्तणूक केल्यामुळं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं. मी आलो एंट्री झाली तर मॅडम सांगत मी बाहेर झालो, तुम्ही अंगावर येऊ नका, अंगावर असं गोल करत करत मी येणार, मी करणार, मी मारत असं त्यांचं चालू सगळं बाहेर सगळं. त्यांचं बोलणं त्यांचं जरा हायपर खूपच होतं. जाताना जरा हे झालं, नंतर ते मला कॉल लावून होते, तेच सगळं हे करत मुलं आहेत असं तुम्ही प्रिन्सिपल बरोबर होतं, शिक्षकांवर आले तो एक शिवीला पोलीस शिक्षकांना लेडीजला पण बोलताना आवाजावा एक एकेरी भाषेचा म्हणजे त्या टायमाला मला जे योग्य वाटलं तेच सांगितलं. असं काय नाही की असं हे तो परस्पर असं कुठली गोष्ट नाही. कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.